Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to home. आलोय आता घरी, home sweet home, आणि आता back to back duties असणार आहे. So चाललोय क्लिनिकला, मग परत 24 hours duty. So alternate day clinic 24 hours duty असं राहणार आहे. So yes, मस्त एकदम फ्रेश आहे, back full of energy, full of life, आणि येस. सो आज आम्ही दिवसभर काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. आणि येस, आता आम्ही चाललोय नायसाच्या स्कूलमध्ये, आणि का चाललोय ते तुम्हाला समजेल. नायसा इज रेडी अँड चालली आहे स्कूलला. स्कूल चालू झाली आहे नायसाची. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आता आम्ही निघालो नायसाच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी. आज तिचा आहे ओपन हाऊस. नायसाचे लास्ट 4 days गेले, बट थँक गॉड आम्ही एकदम टायमावर आलो, कारण त्यांनी परवा दिवशी अनाऊन्स केलं की नायसाचा आज ओपन हाऊस आहे. सो ओपन हाऊस आज आहे, जे लास्ट टाइम दिवाळीच्या आधी त्यांचं असेसमेंट झालेलं त्याचं, आणि लगेच आता या मंथचं असेसमेंटसुद्धा त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे, जे 25, 26, 27ला आहे. सो लेट्स सी आज नायसाने, म्हणजे टीचर काय म्हणतायत नायसाबद्दल. मी एक्सायटेड आहे, बिकॉज हळूहळू ती सुद्धा प्रोग्रेस करते तिच्या ह्याच्यात, आणि ते फार गरजेचं आहे. मेन म्हणजे ना नायसाची स्कूल मला का आवडतं, कारण ना त्यांनी ते बऱ्यापैकी स्कूलमध्येच सगळं काही कव्हर करतात. आम्हाला, मी घरी घेते तिचं, पण खूप कमी घेते तिचं, कारण जेव्हा जेव्हा घेते तेव्हा नायसाला सगळं काही माहीत असतं, पण मला जाणून घ्यायचं की नायसा स्कूलमध्ये कशी असते. आणि स्कूलमध्ये यावेळेस त्यांची ओरल सुद्धा होती आणि रायटिंग सुद्धा होती. एक्झाम्स असं एकदम जसे हार्डकोर एक्झाम्स असतात तसं नसतं, बट एव्हरी मंथ त्यांची एक असेसमेंट असते, त्यात त्यांना मुलांचा प्रोग्रेस समजतो, आणि आज ते आम्हाला दाखवणार सुद्धा आहेत पॅरेंट्सला. सो फायनली आम्ही निघालो. काल आम्ही 2 वाजता आलो. झोप काय पूर्ण झालेली नाही आहे, बट इट्स ओके. बॅक टू वर्क आहोत, बॅक टू रुटीन. सनी सुद्धा आज क्लिनिकला जाईल, आणि उद्या परत त्याचं 24 hours आहे. आता नाही, सनी बॅक टू बॅक ड्युटीज करणार आहे, बिकॉज लॉंग लाईक मस्त वेकेशन झालेलं आहे. सो आता फुल काय म्हणतात, जोशने काम करायचंय, मजा मस्ती झालेली आहे, आणि हेच हवं आहे ना आयुष्यात. मजा मस्ती काम सगळं काही एकदम बॅलन्स असायला पाहिजे, आणि तेच आम्ही दोघं करतो, आणि आम्हाला आवडतंय आमची अशी लाईफ. नायसाचा बर्थडे येतोय, सो त्याची सगळं थोडंसं प्रिपरेशनमध्ये आहे. सनी नाही आहे, बिकॉज जसं सनी म्हटले बिझी आहे. नायसाचा बर्थडे वेनसडेला. सनी आजपासून जे बिझी आहे ते तिच्या बर्थडेपर्यंत आहे. फक्त बर्थडेच्या दिवशी त्याने सुट्टी घेतलेली आहे, ते पण त्या दिवशी सुद्धा, नायसाच्या बर्थडेच्या दिवशी सुद्धा त्याची 24 hours ड्युटी होती. मग त्याने कसं तरी ते सगळं मॅनेज करून त्या दिवशी त्याने सुट्टी घेतली आहे. सो लेट्स सी. खूप काही गोष्टी प्लॅन केल्यात, कारण नायसाचा 5th बर्थडे आहे ह्या वेळेस. नायसा 5 वर्षाची होणार आहे, आणि ह्या वेकेशन म्हणजे आमच्या स्टार्टिंगचे 15 दिवस पूर्ण वेकेशनमध्ये, त्यात दिवाळी हे सगळं काही झालं. सो खूप काही गोष्टी प्लॅन आउट केलेले आहेत, बट ते असं कन्फर्म नाही केलेत. सो लेट्स सी कसं काय होतंय ते तुम्हाला ब्लॉग्समध्ये समजेलच. चला मग आता आम्ही स्कूलमध्ये जातो, त्याच्यानंतर मी मार्केटमध्ये जाणार आहे, बिकॉज टुडे इज फ्रायडे. सो काहीतरी मच्छी वगैरे घेऊन येईल. लेट्स सी. सो यू पीपल स्टे ट्यून. सो फायनली मी घरी आलेली आहे. नायसाचा रिझल्ट म्हणजे ओव्हरऑल तिचं खूप 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 छान प्रोग्रेस झालेलं आहे. जेवढं पण त्यांना असेसमेंटसाठी लिहायला सांगितलेलं त्यांनी बऱ्यापैकी पण काय बोलताना एक 99% तिने सगळं काही व्यवस्थित लिहिलेलं आहे. फक्त 2 गोष्टी तिला नाही लिहिता आले, रेकग्नाइज नाही करता आले, पण ते खूप आधीचं होतं, ते मला नंतर कळलं. एप्रिलचं होतं, कारण पूर्ण त्यांच्या एका फाईलमध्ये सगळे काही पेपर्स त्यांनी अटॅच केलेले. सो खूप ह्यावेळेस जो असेसमेंट होता तिने एकदम बऱ्यापैकी ते छान केलेलं आहे. इवन टीचर्स आर हॅपी विथ हर. ते म्हणतात की ती खूप ॲक्टिव्ह आहे, बोलते, सगळ्यात पार्टिसिपेट करते. फक्त मला जे कन्सर्न आहे ते म्हणजे थोडीशी शाय आहे. जेव्हा तिला कोणी समोरनं काही विचारलं की ती लगेच कुठेतरी लपून जाते. तुम्ही सुद्धा खूप लोक तिला भेटला असाल तेव्हा सुद्धा तुम्हाला ते जाणवलं असेल की ती किती अशी लगेच तिला ना
भीती नाही, पण ती लगेच असं शाय फील करते, बट इट्स ओके, विथ टाईम ते सुद्धा होऊन जाईल. सो आता नवीन त्यांना शिकवतायत ते. सो आम्ही सुद्धा, मग ते आम्हाला सांगत होते की तुम्ही कशा पद्धतीने ते घरी घ्यायला पाहिजे, आणि मग ते आम्हाला सगळे PPT वगैरे पाठवणार आहेत अँड ऑल दो स्टफ, सगळं काही ते बोलणं झालं. पण छान झालं. सो काल होतं 14 नोव्हेंबर म्हणजे चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशन. सो काल त्यांच्या स्कूलमध्ये झालं. मी जेव्हा तिथे होते मला एवढं वाईट वाटत होतं की नायसा ला नाही जाता आलं, नायसाने ते मिस केलं. बट इट्स ओके. त्यांनी तिला मस्त गिफ्टसुद्धा दिलं, ती खुश झाली. सोसायटीमध्ये आहे चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशन. सो आज नायसाला मी खाली घेऊन जाणार आहे. नायसा, टीचर बोलते आम्ही मिस केलं नायसाला, है ना? तुला गरम ना होते त्या ड्रेसमध्ये? काय नायसाचं नवीन क्रिएशन, काहीही करू शकते ती. मी काय अशी टीव्ही वरून बघितलंय सगळं. हो का? आणि हे फेविकॉलचं आहे. मग नंतर फेविकॉलचं वरचा कॅप कुठे शोधत बसेल, फेविकॉल खराब होऊन जातो. एनिवेज, तर सनीने आम्हाला दोघांना इथे सोडलं. मग सनी गेला आता क्लिनिकला, मी मार्केटला गेली त्याच्यानंतर. आणि आज मी आणलं आहे प्रॉन्स, सुरमई आणि चिकन. सो प्रॉन्स आणि सुरमई मी आता करणार आहे. आणि बॅग्स अजून अनपॅक करायच्या आहेत. नायसाची बॅग अनपॅक केली मी सकाळी. कपडे धुवायला सुद्धा गेले, कारण एका वेळेस एवढे कपडे धुवून सुद्धा होणार नाही. आणि दुसरी मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे वाळत घालायला तेवढी जागा सुद्धा नाही आहे. ड्राय एरियामध्ये आहे बऱ्यापैकी, पण माझे सनीचे एवढे सगळे क्लोथ्स नाही तिथे येणार, म्हणून आज फक्त नायसाचेच क्लोथ्स धुवायला टाकले आहेत. बाकीचे मी सगळे आमच्या लॉन्ड्री बॅगमध्ये टाकून ठेवेल. फटाफट बॅग अनपॅक पण करायची, सगळी घाई आहे. खूप काही गोष्टी लाईंड अप केलेल्या आहेत, कारण एवढं 15 डेजचं गॅप झालं आहे. खूप सारी कामं पेंडिंग आहेत, खूप सारे शूट्स करायचे आहेत. सो एनिवेज, पुढे काय काय होईल ते तुम्हाला समजेल. याचे पेपर्स वाजले आहेत 1:30. सगळं काही जेवण झालेलं आहे. इथे मी केलं सुरमई फ्राय, कोलंबीची ग्रेव्ही, कोलंबी फ्राय, वरण, सॅलड, भात आणि भाकरी. आता हे नायसाला मी बनवते. सो बॅक टू होम. आलोय क्लिनिकवरून आणि वाजले आता 2:15. मस्त आता जेवणार आहोत. खूप भूक लागली आहे. नॉनव्हेज फीस्ट थँक्स टू रचना. काय काय आहे? प्रॉन्स फ्राय, सुरमई तवा, प्रॉन्स करी, सलाड, भाकरी, वरण आणि भात. चलो मग ए गोंडूला, तू प्रिन्सेस आहे बोलले टीचर? मला माहिती सगळं. अरे झोपू आली. हो ए गोंडूला. हा नाही ग अजून. मी पण नायसाचीच केली. काय काय आणलंय? हे पाणी, हे मिल्क, दूध, हे ना लिंबू ज्यूस, हे चॉकलेट, हे असं चॉकलेटी, ब्रेड आहे. हे तर काय तुला माहिती? हे काय हे लाडू आहे, असे लाडू होतात. आणि हे आहे असे चकली नाही, ही चकली नाही आहे. हे ना असं लाडू सारखं चकली असतं. चकली ही आहे, लाडू आहे. ही करंजी आहे का म्हणायचं? ही करंजी आहे. बाय बाय. छान दिसते. आज 3 मैत्रिणींची पार्टी आहे. हो, बर्थडे ट्रीट एन्जॉय करा. चालेल, चल बाय. नायसा बाय. बर्थडे विश कर आमच्या सगळ्यांतर्फे. हो. नायसा ये तू नंतर येते.
येतेस ना? नाही थोडी. हा? सॉरी म्हणते. जात येईल नंतर. हा चलो बाय. एकदम छान. आमच्या तिन्ही मैत्रिणींचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त आज त्यांनी पार्टी आयोजित केलेली आहे. त्यानिमित्त सगळ्या मैत्रिणी इथे एकत्र जमलेल्या आहेत. सगळ्यांचं मी स्वागत करते. टाळ्या वाजवा. वैशाली बद्दल गाणं होती. वैशाली आहे मी गाणं गॉड ब्लेस यू ॲडमिन आणि हॉल बुक केलाय. सगळ्याजणी 7 वाजता या. तर असे योग आपल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला यायला पाहिजेत. आपण सगळ्यांनी आणायला पाहिजेत. कधी कधी गडबड होते, घाई होते, तर आपण आता शांतपणे सगळं करायला शिकलं पाहिजे. आज माधवी, स्मिता आणि योगिताने हा जो योग घडून आणलेला आहे त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी, तो अतिशय सुंदर, अतिशय चांगल्या मुहूर्तावर हा योग आलेला आहे. आणि या त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी सर्वांचं आयुष्य दिव्याने उजळून निघू दे अशी भगवान शंकराला प्रार्थना करते. आज भगवान शंकराची आराधना करतात. भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह झालेला आहे. त्यामुळे सर्व मंदिरावर आज दिव्यांचा झगमगाट असतो. लक्ष्मीपूजनला आपण घरात दिवे लावतो, पण आज सर्व मंदिरं, सर्व महादेवाची देशातली सर्व मंदिरं, आपल्या महाराष्ट्रातच नाही, तो झगमगाट सगळीकडे पाहायला मिळतो. या दिव्याच्या ज्योतीने उजळून निघू दे आणि आपल्या ह्या मैत्रिणी माधवी, स्मिता आणि योगिता यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दीपक ज्योती नमस्तुते दिवा दिवा दीपका काने कुंद मोतिया दिवाला पाहून नमस्कार खरा तर प्रिया पाहे जाऊ फाट रेशमी घराटी करच्या सवनाशे लागो ओम फू फुवा तस्सैतु वरेण्यम
भर्गोदेन सदीमनी योना प्रचोदयात्. गॉड ब्लेस यू. बाबांना नमस्कार कर जा. आजी कुठे? आजी खाली गेले. सो मी सुद्धा रेडी झालेली आहे. फुल ऑन पार्टी आहे बाहेर अँड ऑल सेट टू गो. सो ऑल सेट फॉर द पार्टी. चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशन एन्जॉय. बाबा पण आले असते पण बाबा चालले क्लिनिकला. किती चांगले. 14 नोव्हेंबरला आम्ही इथे नव्हतो. नायसाची स्कूलमध्ये मिस झालेली आणि कालच होतं ना 14 नोव्हेंबर. आज 15 नोव्हेंबर आहे. त्यांनी आज ठेवली कारण सगळ्या स्टुडंट्सला सुट्टी सुद्धा आहे. चलो एन्जॉय. मिस करेल मी. आणि सोसायटीचं कोणतंही फेस्टिवल असतो ना तो एक अमेझिंगच असतो. वेगळ्याच याच्यावर असतो. हे बघ माझी चेन. चलो बाय बाय. एन्जॉय. भेटू डायरेक्ट आपण. सगळ्यांना बोलवलेलं मी पण सगळे बिझी आहेत. हां सगळे बिझी आहेत. ते बोललेत की बघू कसं जमतंय आम्हाला. अन्नू आरू वंचू. चलो आम्ही येतो लवकर. अजून बॅग अनपॅक करायचं आहे. सनीने सगळीची केली. नायसाची पण बऱ्यापैकी झाली. तर फक्त माझीच एक राहिली. चलो बाय बाय. नौटंकी फुल नौटंकी आहे. आम्ही आलो तिकडनं वेकेशनवरून. आज नायसाचं ओपन हाऊस होतं जसं की सांगितलं. आता उद्या परत 2 दिवस सुट्टी आहे. आता डायरेक्ट आहे मंडेला काय स्कूल. ओपन हाऊस. ओपन हाऊस झालं ना आज. छान केलं तू. ओपन हाऊस म्हणजे काय बाबू, तू जे एक्झाम्स देते ना त्याचा रिझल्ट येतो. त्याचं टीचर सांगते नायसाने असं केलं तसं केलं. त्याला ओपन हाऊस म्हणतात. ठीक आहे चला इकडे इकडे. ओ मॅडम फुल नौटंकी झाली नाही. सो खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत मुलांसाठी. त्याचबरोबर खाण्यापिण्याचं सुद्धा आहे. नायसाची फेवरेट कॅरेक्टर आहे एल्सा ना. फक्त एल्सा येणार आहे. बघ तिथे गेम्स चालू झाले. चल लवकर. टेम्पोलिंग मध्ये फक्त एकदाचा नायसा. तुला माहिती आहे. थांब धावू नको. हे बघ इथे नायसू. हे बघ इथे. जा जा. एल्सा चालली बाबू. थांब येईल थांब. नायसाची फेवरेट कॅरेक्टर इज हिअर. आणि मस्त स्टॉल्स लावलेत. हां घे शेक हँड कर. काय तुला फोटो काढायचा आहे. फोटो काढायचा का. हा तुला हे कर. टॅटू आहे बघ इथे आहे कुठेतरी. गेम्स आपके पास डिजाइन है. टॅटू दाखव रे नीट. तुझे दादाचे टॅटू काढणार होते ते म्हणतात. 3 युनिकॉर्न सारखेच कपडे घातलेत. मस्त टॅटू काढलाय. आणि मी सुद्धा नेल आर्ट केलं. लगे हात बाजूलाच बसून. तिने सुद्धा छान केले. आणि आई आली आहे. सरप्राईज द्यायलाच नको. काय सरप्राईज. तू चल. अगं चल. अगं कोण नाही तिथे. तिथे साड्या बिड्या पण नसल्या. बर्थडे नाहीये. चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशन आहे. आई आतमध्ये. मला बोलत ये ग म्हणजे नको.
अगं चिल्ड्रन्स सेलिब्रेशन चल पाणीपुरी खाऊ. अरे चल ना आई चल. अगं ये मला एक क्रांती ये. इग्नोर. तुला फुल इग्नोर केला तिने. बहिणी बारीक झाले तुम्ही. छान दिसतायत. चला मी थांबली तुमच्यासाठी. पाणीपुरीचे 2 स्टॉल त्यातला एक स्टॉल ट्राय केला एकदम बकवास होता. दुसरा खाऊया जा. अरे जा ग जा जा. दीदीला घे दीदीला घे. ये ग्लास का क्या है गेम है? ग्लास का इसमें ना एक बोल रहे हैं गेस करनी है. सिर्फ 2 ट्रायल इतने ग्लासेस में से. ह्याच्यात ना तुम्हाला बॉल गेस करायचे कोणत्या ह्याच्यात आहे. आंटी बहुत सारे रोगी थे. हाँ रखा है. तो अभी ऐसे ही हमें गेस करना है. ओके चल 2च गेस. पहिली हारायचं नाहीये. कसं कळेल यात ना हे सगळं तुक्कावर आहे. घ्या तोंडावर कळ. दोन फक्त 2. सॉरी आपका 2 ट्राई है. 2 ट्राई है फक्त. चल लवकर कर. फर्स्ट ट्रायल मध्येच. ओ माय गॉड. और एक ही क्या बॉल. एक ही बॉल है. हो गया हमारा गेम खत्म. नहीं सू. कळलं का चूज करण्याची पद्धत. मोठी आई काय बोलते बघ. आम्ही मॉल मध्ये गेलेलो 2 बाईक्स होत्या. मोठे बापांना घेऊ चल ही गाडी. म्हणजे पैसे मी तुझ्याकडे एवढे पर्स भरून आणलेत ना तू. पानी आणते. एंजॉय. एक बार मैं फिर से रिपीट कर रहा हूँ गाइस. बसंती इस गब्बर के सामने मत नाचना. ओके यस. बसंती इस गब्बर के सामने मत नाचना. हाँ इसको अदरक वाली चाय पिलाओ. कशी झाली पार्टी. मैत्रिणी भेटल्या तुमच्या. ते जो तो येतो मला विचारतो हे तूच आहे ना रचना. तू आली कधी सांगितलं नाही आम्हाला. मला नव्हतं माहिती तुम्ही आतमध्ये आहात. काय आणू तुम्हाला. डोसा शेवपुरी पाणीपुरी. एल्सा एल्सा. हिचे किती क्यूट केले. हिचे नखं पण माझ्यापेक्षा जास्त मोठी आहेत. मस्त केलंय मस्त केलंय. सगळ्या सुंदर्या आल्यात. सुंदर्या. अरे जो तो मला हेच विचारतोय मी कधी आली. त्याच्यावरनं मला समजलं किती लोकांनी ब्लॉग बघितलाय आतापर्यंत. ऑलमोस्ट 20-25 लोकांनी विचारलं असेल आतापर्यंत मला. काय सगळे यंग आहात ना तुम्ही. यंग. आम्हीच लवकर म्हातारे होणार पाहिजे. आमचे गुरु कोण आहे.
वहिनी अनु आणि आरू भेटले. थँक्यू. किती मस्ती केली. बघ कसं दिसतंय सगळं. सो आम्ही चिल्ड्रन्स डे मस्त सेलिब्रेट केलेलं आहे. जास्त काही मी शूट नाही करू शकली. सनी असतं तर मस्त सगळे मोमेंट्स कॅप्चर झाले असते. बट म्हणजे कसं नायसाकडे थोडंफार लक्ष जात होतं ना की अरे भीती वाटते मला. नायसा ना अजूनही धावताना ना व्यवस्थित नाही धावत. तिचे पाय असे एकमेकांमध्ये अडकतात आणि मग ती पडते. म्हणून मला खूप भीती वाटते. लास्ट टाइम पण ती अशीच पडली म्हणून ते इथे 9 स्टिचेस आलेले. म्हणून तिच्याकडे खूप लक्ष द्यायला लागतं. बट मजा केली आम्ही सगळ्यांनी मस्त. बघा मी नेलाट केलं, मग आरूने नेलाट केलं. मस्त बोलते ना खूप मजा केली आम्ही. म्हणजे तिथे ते स्टेजवर सगळं चाललेलं ना तिथे तर आमचं लक्षच नाही. आमचं फक्त खाण्यापिण्यात लक्ष चाललेलं. मस्त चिकन मोमोज खाल्ले. मग खूप सारं मी बोबाटी आज फर्स्ट टाइम ट्राय केली जी ठीक आहे अशी ठीक ठीक होती. बोबाटी हा बोबाटी असं काहीतरी असे बॉल्स असतात. काहीतरी वेगळंच लागत होतं ते. पण ठीक आहे म्हणजे काम चलावलं टाईप पण तसं वाला झालं ते. मग फ्राईज मग पाणीपुरी मग नायसाने मजा केली. नायसा शौर्य भेटलेला माहितीये ना. मग शौर्य भेटला की नायसा मॅड होऊन जाते. आणि दोघांचा डान्स मी आणि सोनाली एवढा हसत होता. काही डान्स करत होते दोघं. म्हणजे सगळ्यांनी आपापल्या प्रमाणे मजा केली. आणि स्वीटीताईला पण बोलवलं पण स्वीटीताई बिझी होती. आणि प्लस वंश सुद्धा फुटबॉल मॅचला गेलेला. बट खरंच धमाल केली. म्हणजे कसं असतं चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशन असतो पण त्याचबरोबर आम्ही नेहमी म्हणतो ना की आपल्यात पण एक छोटंसं बाळ असतो जो आपण कधीच मिस नाही करायला पाहिजे. कारण जर एकदम असं पण म्हणजे सतत ते टेन्शन स्ट्रेस मग ते आयुष्य ना एकदम असं बोरिंग होऊन जातं. तर आपल्यातलं जो छोटासा बाळ आहे ना त्याने कधीतरी बाहेर यायला पाहिजे आणि फुल धमाल करायला पाहिजे. तर तेच आम्ही केलं आज. म्हणजे एवढं खाल्लं, खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि खूप सारी लोक भेटली आज मला. म्हणजे कसं झालं माहितीये सनी मी ओळखत सुद्धा नाही. म्हणजे आपण कधीच त्यांना भेटलो नाहीये. आपल्याला माहित आता आमची सोसायटी एवढी मोठी आहे ना की आम्ही ऍक्च्युली कोणाला जास्त नाही ओळखत. बट जस्ट बिकॉज ऑफ अवर 6 to 7 सिरीज एवढी लोक जवळ येऊन माझ्याशी बोलली. आणि म्हणजे म्हणतात we were just scrolling on YouTube and came across your video and we just got stuck there. आणि त्यांना बॅक टू बॅक त्यांनी खूप सारे आपले ते सगळे व्हिडिओज बघितले आणि एवढं आवडलं. आणि जो येतो तो मला बोलतो बालीवरनं आलीस तू कधी आली बालीवरनं. म्हणजे मला आज कळलं की आमच्या सोसायटीत किती लोक माझे व्लॉग्स बघतात. जो येतो तो आईंची एक मैत्रीण ते म्हणतात रचना तूच आहेस ना तू बालीवरनं आलीस. मी आली मी बालीवरनं. आणि छान वाटत होतं ना मला. आणि कसं आहे म्हणजे फक्त महाराष्ट्रानच नाही बट इव्हन नॉर्थ इंडियन पब्लिक जे आहेत ना ते कनेक्ट होत आहेत. तेच जास्त करून मला ते एक मला नवरात्रीत भेटलेली बघ ना फॅमिली त्या स्वतः येऊन मला भेटल्या आणि बोलतात you came from Bali? Yes. I saw your all vlogs. You were looking so beautiful. Your dresses were so good. असं म्हणजे छान वाटलं मला की मी कनेक्ट होतेय लोकांबरोबर. नवीन नवीन लोकांना मी भेटतेय आणि मस्त वाटत. आणि दॅट इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे आज मला ना असं खाली गेल्यावर असं मी कसं युजली जास्त नाही मी ओळखत. कशी ही मंजिरी असायची मंजिरी बरोबरच मी असायची जास्त करून 2-3 लोकांना मी त्यांना ओळखते. येस. पण आज एवढं ते असं कनेक्ट झालं ना सो छान वाटलं. आणि काय नाही सो चला आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. सनी आता जस्ट आला आहे क्लिनिक वरनं. उद्या आहे त्याचं 24 hours ड्युटी. आम्ही एक छोटंसं आमचं काम आहे म्हणून आम्ही बाहेर आलो. तर काम इज बेसिकली स्वप्नाली वहिनी मी सकाळपासून टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग करते. स्वप्नाली वहिनी नाही दरवाजा उघडते. त्यांचं दूध पण बाहेर आता कपडे पण बाहेर. मी गेले कुठे. आणि रांगोळी तशीच मी दिवाळी गेली तरी त्यांची रांगोळी अशीच. ते गेल्या कुठे म्हणून त्यांना मी फोन केला तर त्यांनी मला फोन नाही उचलला. नंतर त्यांचा फोन आला अँड त्यांनी सांगितलं मी ट्यूजडे पासून हॉस्पिटलमध्ये मला डेंग्यू झालाय. तर त्यांना तर झालंय पण सम्राटला पण झालंय आणि दादा सुद्धा इथेच आहेत. सो जसं आम्हाला समजलं ना मी बोलले आपण जाऊया कारण सनी परत बॅक टू बॅक बिझी आहे. आता ऍक्च्युली लेट झाले बट आय नो आम्ही फक्त असं भेटणार आणि निघणार. मी त्यांना तेच विचारलं आहे म्हणजे आय नो त्यांची सगळी फॅमिली इथे पण आता कसं ते फॅमिली रिलेशन आमचं झालंय ना. हा ते एकदम असं कसं तरी मला वाटत होतं.
हो त्यांचे. सो चला मग, आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल एंड बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह.